Morning students. So yesterday we have seen the genetic code, the characteristics of genetics code. Now we will see the process of translation, that is the protein synthesis. So what is translation? As I have discussed with you the central dogma of protein synthesis. So translation is the mechanism in which the codons of the mRNA, they are translated, and specific amino acids in a sequence, they form a polypeptide on the ribosomes. Okay, all type of proteins, they are synthesized by the cell within itself, that is, it is extracellularly done. Now the process of translation requires different things, and these are amino acids, mRNA, tRNA, ribosomes, ATP molecules, magnesium ions, then enzymes, elongation, translocation, and release factors. Okay, so elongation release factors, translocation release factors. सो ट्रान्सलेशन असा मेकॅनिझम आहे ज्यामध्ये mRNAचे कोडन्स आहेत त्यांना ट्रान्सलेट केलं जातं आणि स्पेसिफिक ॲमिनो ॲसिड्स त्या सिक्वेन्समध्ये पॉलिपेप्टाईड चेन फॉर्म करतात. रायबोसोम्सवर हे होणार आहे आणि जे सगळे टाईपचे प्रोटीन्स आहेत हे सिंथेसाइज केले जातात. सेल सिंथेसाइज करतं आणि हे सिंथेसिस प्रोटीनचं सेलच्या आतमध्ये केलं जातं आणि म्हणून त्याला म्हणतात इंट्रासेल्युलरली. जो ट्रान्सलेशनचा प्रोसेस आहे त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत ॲमिनो ॲसिड्स, mRNA, tRNA, रायबोसोम्स, ATP, मॅग्नेशियम आयन्स, एन्झाईम्स, इलॉंगेशन, ट्रान्सलोकेशन अँड रिलीज फॅक्टर्स. ओके, आता ॲमिनो ॲसिड्स जे पहिले लागतात त्यांच्याबद्दल आपण बघूया. ॲमिनो ॲसिड्स दे फॉर्म द रॉ मटेरियल फॉर द प्रोटीन सिंथेसिस. As we have already discussed, 20 different amino acid types are known and they form the proteins, and these amino acids are available in the cytoplasm. म्हणजेच ॲमिनो ॲसिड्स हे रॉ मटेरियल असणार प्रोटीन सिंथेसिससाठी. आपल्याला माहिती असलेले 20 ॲमिनो ॲसिड्स असतात ज्यांच्यामुळे प्रोटीन्स फॉर्म होतात आणि हे हे ॲमिनो ॲसिड्स सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतात. Now the DNA controls the synthesis of the proteins having the amino acids in specific sequence, and this control is possible through the transcription of mRNA. Genetic code is specific for the particular amino acid. म्हणजे DNA प्रोटीनचं सिंथेसिस कंट्रोल करतं आणि DNAमध्ये प्रोटीन सिंथेसिस स्पेसिफिक ॲमिनो ॲसिड्स एक स्पेसिफिक सिक्वेन्समध्ये आणले जातात आणि हा कंट्रोल आहे ट्रान्स्क्रिप्शन mRNAचं होतं, त्यामुळे ते पॉसिबल होतं. जे जेनेटिक कोड आहे आपण काल बघितलं होतं की ते स्पेसिफिक आहे पर्टिक्युलर ॲमिनो ॲसिडसाठी. नाव द RNA विल सर्व ॲज इंटरमिडिएट मॉलिक्युल्स बिटवीन द DNA अँड दी प्रोटीन, अँड रायबोसोम्स दे सर्व ॲज द साईट फॉर द प्रोटीन सिंथेसिस. ईच रायबोसोम कन्सिस्ट ऑफ large and small subunits, means 2 units are there. These subunits, they occur separately in the cytoplasm, and only during the protein synthesis these 2 subunits get associated with each other due to the magnesium ions present. म्हणजे RNA जे आहे ते इंटरमिडिएट मॉलिक्युल्स असतात DNA आणि प्रोटीन्समध्ये, आणि जे रायबोसोम आहेत ते प्रोटीन सिंथेसिसची साईट सर्व करतात. प्रत्येक रायबोसोममध्ये 2 युनिट असतात, एक लार्ज सब युनिट आणि एक स्मॉल सब युनिट. हे जे सब युनिट आहेत सेपरेटली सायटोप्लाझममध्ये असतात आणि ज्या वेळेला प्रोटीन सिंथेसिस होतं त्यावेळेला हे 2 सब युनिट्स आहेत एकमेकांबरोबर ॲसोशिएट होतात, कारण यांच्यासाठी त्या ॲसोसिएशनसाठी मॅग्नेशियम आयन्स लागतात. ओके, सो रायबोसोम हॅज 1 बाइंडिंग साईट फॉर mRNA and 3 binding sites for 3 tRNA. Okay, now these sites are, one site is the P site, that is the peptide tRNA site, then A site, that is the amino acid tRNA site, and E site, that is the exit site. Only first tRNA amino acid complex directly enters the P site of the ribosome, and in eukaryotes a groove is present between the 2 subunits of the ribosomes. This groove protects the polypeptide chain from the action of the cellular enzyme, and it also protects the mRNA from the action of nucleases enzymes. म्हणजे रायबोसोममध्ये एक बाइंडिंग साईट असते mRNAसाठी
आणि tRNAसाठी 3 बाइंडिंग साईट्स असतात. आता या 3 बाइंडिंग साईट्स ज्या आहेत ती पहिली आहे पी साईट, जिला म्हणतो पेप्टाडाईल tRNA साईट. ए साईट ज्याला म्हणतो आपण ॲमिनो ॲसाइड tRNA साईट. आणि एक असेल ई साईट म्हणजे एक्झिट साईट, जिथून हा जो ॲमिनो ॲसिड तयार झाल्यावर तो एक्झिट होणार. ओके. ओन्ली जो पहिलं tRNA ॲमिनो ॲसिड कॉम्प्लेक्स आहे तो फक्त डायरेक्टली एंटर होतो पी साईटपासून रायबोसोम्सच्या. यूकॅरियोट्समध्ये जे 2 सबयुनिट्स आहेत रायबोसोमचे, त्याच्यामध्ये जे ग्रुप प्रेझेंट असतो एक म्हणजे एक वरचा भाग, एक खालचा भाग. आणि हा जो ग्रुप आहे त्याच्यामुळे जी पॉलिपेप्टाइड चेंज आहे तिच्यावर सेल्युलर एन्झाईम्सचं ॲक्शन होत नाही, याच्यापासून प्रोटेक्शन मिळतं. आणि त्याचबरोबर mRNAला जे न्यूक्लिएसिस जे एन्झाईम्स आहेत त्याच्या ॲक्शनपासून प्रोटेक्ट केलं जातं. नाव वी विल सी द मेकॅनिझम ऑफ ट्रान्सलेशन, that is actually the synthesis of the polypeptide chain. Now, as we have discussed earlier, this mechanism, it involves 3 steps. One is the initiation, second is the elongation, and third is the termination. So in the initiation, first we will see the initiation of the polypeptide chain, then the elongation of the polypeptide chain, and lastly we will see the termination process. Now in the initiation of the polypeptide chain, first the amino acids are activated, and this activation is essential before the translation initiates, for which ATP molecule is essential. Now the 2 subunits of the ribosome. So out of that, the small subunit of the ribosome, it will bind to the mRNA at the 5' end. Then the initiated codon AUG is present on the mRNA, and this will initiate the process of protein synthesis, that is the translation. Then the initiated tRNA binds with the initiation codon AUG by its anticodon, what is that, UAC, through the hydrogen bonds. It carries the activated amino acid methionine in eukaryotes, and in prokaryotes the amino acid is formyl methionine. Now the large subunit of ribosome, it will join with the smaller subunit, and that will require what, magnesium ion. The initiated charged tRNA, that is with activated amino acid methionine, it will occupy the P site of the ribosome, and the A site will be empty or vacant. म्हणजे पहिल्यांदा इनिशिएशन रिॲक्शन होणार पॉलिपेप्टाइड चेनमध्ये, त्यावेळेला ॲमिनो ॲसिड हे ॲक्टिवेट केले जातील, आणि हे ॲक्टिवेशन ट्रान्सलेशनच्या आधी इनिशिएट केले जाईल. त्यासाठी ATP मॉलिक्यूल लागणार आहे. जो स्मॉल सबयुनिट आहे रायबोसोमचा, तो mRNAला बाइंड होईल किंवा अटॅच होईल, आणि हे अटॅचमेंट 5' एंडला होईल. इनिशिएटर जो कोडॉन आहे AUG आपल्याला माहिती आहे, तो mRNAला प्रेझेंट असणार आहे, आणि याच्या असण्याने हे जो प्रोसेस आहे प्रोटीन सिंथेसिसचा किंवा ट्रान्सलेशनचा, तो सुरू होईल किंवा इनिशिएट होईल किंवा स्टार्ट होईल. आता इनिशिएटर tRNA हा इनिशिएशन कोडॉन AUG बरोबर बाइंड होईल, आणि त्यासाठी एक अँटीकोडॉन लागेल. आपल्याला माहिती आहे तो अँटीकोडॉन कुठला असेल, UAC. आणि हे जे बॉन्डिंग आहे ते हायड्रोजन बॉन्ड्सनी होईल, आणि यावेळेला जो ॲक्टिवेटेड ॲमिनो ॲसिड जो आहे मिथोनिन, ओके, यूकॅरियोटमध्ये, आणि जो प्रोकॅरियोट्समध्ये असेल फॉर्माइल मिथोनिन, हा कॅरी केला जाईल. आता जो लार्ज सबयुनिट आहे रायबोसोमचा, तो या स्मॉलर सबयुनिट बरोबर अटॅच होईल, आणि त्याच्यासाठी काय लागणार आहे, त्यासाठी मॅग्नेशियम आयन्स लागणार आहेत. त्यानंतर जो tRNA आहे, जो आता इनिशिएटर चार्ज झालेला आहे, आणि तो कशाने, ॲक्टिवेटेड ॲमिनो ॲसिड मिथोनिननी चार्ज झालेला आहे, हा P साईड जो आहे रायबोसोमचा त्याचं ऑक्युपाय करेल, आणि A साईड बाकी काही असेल वेकंट असेल. नाव सेकंड जो पॉईंट होईल, इलॉंगेशन ऑफ द पॉलिपेप्टाइड चेन. नाव ड्युरिंग दिस प्रोसेस द ॲक्टिवेटेड ॲमिनो ॲसिड्स आर ॲडेड one by one to the first amino acid, that is the methionine, and the amino acid is activated by utilizing energy
form ATP molecule, and this amino acid binds with the amino acid binding site of the tRNA, resulting in the formation of tRNA amino acid complex. म्हणजे आता सेकंड जो पॉईंट आहे इलॉंगेशन पॉलिपेप्टाईडचं चेंजमध्ये, त्यावेळेला ॲक्टिवेटेड जे ॲमिनो ॲसिड्स आहेत ते मिथोनिनला 1 by 1, पहिला जो ॲमिनो ॲसिड आहे मिथोनिन, त्याला एकानंतर एक असे ॲड केले जातील. ओके, ॲमिनो ॲसिड जो आहे तो ॲक्टिवेट केला जाईल आणि या ॲक्टिवेटिंगसाठी एनर्जी वापरली जाईल. ही एनर्जी ATPच्या मॉलिक्युलच्या रूपात वापरली जाईल आणि जो ॲमिनो ॲसिड बाइंडिंग साईट आहे तो ॲमिनो ॲसिड बाइंडिंग साईट जो आहे tRNAचा याच्याबरोबर बाइंड होईल आणि यामुळे tRNA ॲमिनो ॲसिड कॉम्प्लेक्स तयार केला जाईल. नाव ॲडिशन ऑफ ॲमिनो ॲसिड विल ऑकर इन 3 स्टेप सायकल. सो ॲमिनो ॲसिड जो ॲड केला जाईल, ओके, तो 3 स्टेप्सनी होणार त्याचं ॲडिशन. फर्स्ट वन इज द कोडॉन रेकग्निशन, सेकंड वन इज द amino acid on the first initiated tRNA, and the third one is the translocation. So first we will see the codon recognition. The amino acyl tRNA molecule, it will enter the ribosome at the A site, and then the anticodon binds with the codon by the hydrogen bonds. Okay, so this will be the codon recognition, that is the codon and the anticodon binding will be done. ओके, अँड दिस इज डन बाय द हायड्रोजन बॉन्ड्स. देन म्हणजेच काय, कोडॉन रिकॉग्निशनमध्ये जो ॲमिनो असाईल tRNA मॉलिक्यूल आहे तो रायबोसोममध्ये ए साईटपासून एंटर होईल आणि मग जो अँटीकोडॉन आहे tRNAवर तो या कोडॉनबरोबर बाइंड होईल आणि हे बाइंडिंग हायड्रोजन बॉन्ड्सनी केलं जाईल. त्यानंतर सेकंड पार्ट, नाव द ॲमिनो ॲसिड ऑन द फर्स्ट इनिशिएटेड tRNA ॲट द P साईट and amino acid on the tRNA at A site, they will join by the peptide bond, and here the enzyme ribozyme acts as a catalyst, and at this time first the tRNA at the P site is kicked off or it is removed off. amino acid जो आहे फर्स्ट इनिशिएटेड tRNA जे P साईटला आहे आणि ॲमिनो ॲसिड जो tRNAवर आहे A साईटला, ते दोन्ही हे ॲमिनो ॲसिड्स जॉईन केले जातील पेप्टाईड बॉन्डने आणि त्यासाठी एन्झाईम रायबोझाईम लागेल जी कॅटलिस्ट म्हणून काम करेल आणि या वेळेला जो tRNA पहिला होता P साईटला तो काढून टाकला जाईल. लास्ट वन इज द ट्रान्सलोकेशन, and in translocation the tRNA at the A site carrying a dipeptide at the A site, it will move to the P site, and this process is called as translocation. In translocation, both the subunits of the ribosome move along in the relation to tRNA and the mRNA. म्हणजेच लास्ट जो पॉईंट आहे ट्रान्सलोकेशन. आता ए साईटला जो tRNA आहे त्याच्यामध्ये एक डायपेप्टाईड असेल आणि हा जो डायपेप्टाईड आहे तो ए साईटकडे मूव्ह होईल, म्हणजे ए साईटपासून तो P साईटकडे मूव्ह केला जाईल आणि या प्रोसेसला म्हणायचं ट्रान्सलोकेशन. म्हणजे ए साईटपासून जो डायपेप्टाईड आहे तो मूव्ह केला जाईल P साईटला, याला म्हणायचं ट्रान्सलोकेशन. सो ट्रान्सलोकेशनमध्ये जे दोन्ही सब युनिट आहेत रायबोसोमचे ते मूव्ह होतील RNA आणि mRNAच्या रिलेशनमध्ये. ओके, देअरफॉर हेन्स the tRNA which carrying the dipeptide, now it will get positioned at P site of the ribosome